ज्ञानाचे महासूर्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व भारतीय जनता पार्टी RPI व मित्र पक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे देशाचा आत्मा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे। समता, बंधुता, मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे असा मौलाचा सुंदर संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना दिला आहे। त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी महामानव, देव माणूस असल्याची भावना माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी अभिवादन वेळी व्यक्त केली आहे। या प्रसंगी भाजपा RPI मित्र लोकसेवा आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी विनम्र अभिवादन करते। खर तर मी कायम म्हणत असते की संविधान हा या देशाचा आत्मा आहे आणि हे संविधान लिहिण्याचं काम अर्थतज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि या राज्यघटनेवरच आपला हा देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे। आणि म्हणूनच ज्यावेळी त्यांना देवाज्ञा झाली त्यावेळी खर तर एक युग संपलं, एक क्रांती थांबली, करोडो शोषितांचा आधार गेला असं आपल्याला वाटलं। परंतु त्यांनी जे विचार पेरून ठेवले होते, जी राज्यघटना लिहिलेली होती, जे संविधान होतं, त्या संविधानाचा विचार आजही तो दीप आजही तेवत आहे असं आपण म्हणूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त नाव नव्हतं, तर ते एक विचार होते, एक संघर्ष होता, एक स्वप्न होतं समतेचे, न्यायाचे आणि बंधुत्वाचे। समानतेवर आधारित समाजाची रचना असली पाहिजे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे, हा एक अद्भुत असा सुंदर असा विचार त्यांनी पेरलेला आहे। आणि म्हणून त्यांनी जे स्वतःचं शिक्षण घेतलं ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी घेतलं आणि शिक्षणाचं महत्व दिलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि म्हणून निश्चितच त्यांनी जे जे काही त्यावेळी संघर्षासाठी, समाजात क्रांती होण्यासाठी जे जे काही उपक्रम केले ते आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। आणि म्हणून आपल्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव, देव माणूस होता असं आपण म्हणूया। आणि म्हणूनच आज आपण सगळेजण या देशामध्ये जी रचना आहे, सगळी एवढ्या मोठ्या लोकशाहीचा हा देश हा संविधानावर चाललेला आहे आणि म्हणून जगापुढे एक आदर्श आहे, म्हणून आपल्यासाठी ते देवापेक्षा कमी नाहीत। आणि म्हणून आपण सगळेजण कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा सुद्धा संविधानाला नतमस्तक होतो आणि म्हणून संविधान हे श्रेष्ठ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक दलित, वंचित, अगदी स्त्रियांच्यासाठी सुद्धा त्यांनाही समानता असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांचं संविधानामध्ये स्त्रियांसाठी सुद्धा सन्मानाचं स्थान दिलेलं आहे। प्रत्येकाला आज जो मताचा अधिकार आहे तो या महामानवामुळे आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आणि म्हणून निश्चित त्यांच्यामुळे आपण माणुसकी धर्म पाळतो आहे आणि मानवता धर्माचं आपल्याला त्यांच्यामुळे महत्व प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून सगळ्यांना आज या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सगळेच जण त्यांना नतमस्तक होण्यासाठी अभिवादन आपण या निमित्ताने करतो आहे। इंदू मिलची जागा जी आपले मुख्यमंत्र्यांनी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं स्मारक की ज्याला जगातून कितीही लोक आले तरी ते नतमस्तक होतील, इतकं सुंदर असं स्मारकाचं एक स्वप्न आपल्या मुख्यमंत्र्यांचं आहे आणि ते पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तापर्यंत पूर्ण झालं तर निश्चित आपल्यासाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे। आज बघा
तिथे चैत्यभूमीमध्ये 2-3 दिवसामध्ये जवळजवळ 4-5 कोटीची पुस्तकं विकली गेली डॉक्टर या महामानवाच्या संदर्भातली. म्हणजे ते प्रेरणा स्रोत आहे, आपल्या सगळ्यांच्या नवीन पिढीसाठी सुद्धा एक आदर्श आहे. आणि म्हणून त्यांनी जे विचार पेरले ते आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आणि हा देश प्रगती पथावर न्यायचा असेल तर संविधान हा देशाचा आत्मा आहे. आणि समानता, बंधुत्व आपल्याला सगळ्यांना टिकवायचं आहे. आपण सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहोत. राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाने एकमेकाशी म्हणजे माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, हा जो विचार त्यांनी दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांना सांभाळायचा आहे. कुठेही जातीभेद, कुठेही एकमेकाविषयी कटुता असता कामा नये. आणि म्हणून हा मानवता धर्म आपल्याला या राजकीय क्षेत्रात खूप काही शिकवत असतो. आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होते, आदरांजली व्यक्त करते, श्रद्धांजली व्यक्त करते. ओम शांती. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.